नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसई येथील पाचूबंदर येथे नारळी पौर्णिमेचा सण खासदारांबरोबर साजरा। पाचूबंदर वसई येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला। सजली सवरलेली कोळी महिला व लहान लहान मुले पारंपरिक वेशभूषेत असा अगदी सुंदर व पारंपरिक वातावरणात नारळी पौर्णिमेचा सण साजरा झाला। कोळी बांधवांचा हा सर्वात मोठा सण मानला जातो। पाचूबंदर येथील जेटीवर कोळी महिलांनी पूजा अर्चना आरती करून नारळाचे कळस डोक्यावर घेऊन वाजत गाजत नारळ समुद्रात वाहिले। सदर उत्सवात खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रथम त्यांनी जेटीवरील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले। कोळी बंधू व भगिनींबरोबर खासदारांनीही पूजा आरती करून नारळ समुद्रात वाहिले व नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांबरोबर साजरा करण्याचा आनंद व्यक्त केला व समुद्र देवताकडे मच्छीमार बांधवांसाठी प्रार्थना केली व कोळी बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले। सदर प्रसंगी खासदार डॉक्टर हेमंत सावरा, विधानसभेचे निवडणूक प्रमुख मनोज पाटील, काशीनाथ मथुळेकर, पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, मॅथ्यू कोलासो, अनेक मान्यवर, बीजेपी कार्यकर्ता व मोठ्या संख्येने कोळी बंधू व भगिनी उपस्थित होते। खासदार डॉक्टर हेमंत सावरा व स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। आम्ही अगोदर 8 दिवस अगोदर समुद्राच्या पाण्यावरून ना त्याची घरामध्ये कलश मांडता, कलशामध्ये ना त्याची रोज पूजा करता, म्हणजे स्तोत्र वगैरे बोलून आम्ही त्याची पूजा करतो आणि शेवटच्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला ते प्रेमाने अर्पण करतो, आरती घेतो आणि प्रेमाने म्हणजे आम्ही नमस्कार करतो। त्यांच्यावर पाणी असते ते समुद्रात विसर्जन करतो आणि तो नारळ असतो ना तो समुद्रात दरवर्षी तुम्ही दरवर्षी करतो, कारण आमचं म्हणजे त्याच्यावरच आमचं पोट चालतं, म्हणजे तो आम्हाला पोचतो, असं पोचणारं सगळं देणारं तोच आहे ना। अगोदर काय करायचं, आम्ही असं नारळ घ्यायचं होता म्हणून असं फेकून द्यायचं। आता काय आता घरी बसून त्याला त्याचं महत्व माहिती नव्हतं, आपण नारळ कसं ते फेकून द्यायचं, ते त्याचं सागराचं पूजन कसं करायचं हे तेवढं त्यावेळी लोकांना माहित नव्हतं। आता आम्ही सागराचं पाणी आणून घरात ते पाणी किती दिवसात ठेवतो तुम्ही घरात ठेवतात? आम्ही एकादशीच्या दिवशी आणतो, एकादशीच्या दिवशी ठेवायचं आणि 5 दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला करी ते ठेवते त्याचं पूजन करतो, मग आरती वगैरे होईल आणि मग विसर्जन करतो। सागराची आरती आमचा मोठा सण असतो हा नारळी रक्षाबंधनाने नारळी पौर्णिमेच्या दिवशी येते ना। मग असं आहे का समुद्र शांत होतं असं काय? शांत होते तोपर्यंत तो कसा खवळलेला असतो, मग तो त्याच्यामध्ये नारळ विसर्जन केल्यावर तो शांत होतो। मग आता याच्यानंतर मग बोट काढतील तुम्ही? याच्यानंतर आता अगोदर आता लेट आहे ना, 15 तारखेलाच गेल्या। ठीक आहे, धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।